हॅलो मंडळी, दसऱ्याचे दिवस गोड कडाकणीबरोबर तिखट कडाकणी तरी हवीच. तर मी आज केले तिखट कुरकुरीत कडाकणी. चला तर मग कसे केले ते पाहू. परातीत 2.5 वाटी मैदा घेतला आहे. त्यात 1 वाटी कच्चा रवा घातला आहे. 2 चमचे तेलाचे मोहन गरम करून त्यात ओतून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने चोळून घ्यायचं. दोन्ही हाताने तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. व्यवस्थित चोळून घ्यायचं. पिठाचा मुटका झाला पाहिजे. मिक्स करून चोळून घेतल्यानंतर त्यानंतर त्या साहित्यात धनेपूड, ओवा, हिंग घातलेला आहे. त्यानंतर मीठ, हळद, मिरची कोथिंबीर पेस्ट, नंतर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, पुदिना कोथिंबीर पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन मग त्यानंतर पाणी घेऊन मळायचं. हे सगळे पिठाला लागले पाहिजे मसाले. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे थोडे पाणी पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. गोळा छान मळला गेला पाहिजे. नंतर हा गोळा बाजूला ठेवून द्यायचं आहे. पीठ भिजण्यासाठी 1 तासभर तरी हवे. 1 तासाने पीठ भिजल्यानंतर चांगला लांबट असा गोळा तयार करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मग छोट्या गोळ्याचे लाटण लाटायचे. चांगल्या प्रकारे कट करून घेतलेले छोटे छोटे तयार करून पातळसर लाटी लाटलेली आहे. ही छान पातळ वगैरे कडकडीत तेलात तळून घ्यायचे. अशी छान झाली कडाकणी. नंतर तळून घेतल्यानंतर कुरकुरीत अशी तळली जाते. छानसं मळत तळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तयार झाले आहे कुरकुरीत तिखट कडाकणी. तुम्हीही करून बघा. कसे झाले ते जरूर कळवा. असे छान पिवळी कडाकणी. धन्यवाद.